आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. रोजी पहाटे जवळा येथील कोरडा नदी पात्रामध्ये वाळू वाहतूक करण्यात येत आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्याने सांगोला पोलिसची टीम तात्काळ मी त्या ठिकाणी रवाना करून त्या ठिकाणी आमची टीम गेली असता त्या ठिकाणी नदी पात्रामध्ये 3 JCB, 1 टिप्पर, 2 ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाळूचा करत असले दिसून आले. ती ताब्यात घेऊन आमच्या टीमने त्यांना पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी 1,21,14,000चा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आलेला आहे व त्यामध्ये 6 आरोपी यांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे सर, DYSP शिवपूजे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस स्टेशनचे PSI गुरव, PSI सागर पाटील, पोलीस हवालदार काजी, पोलीस हवालदार नवनाथ सावंत, पोलीस हवालदार राजगे, सद्दाम नदाब, पांढरे, माळी यांनी ही कारवाई केलेली आहे.